झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। वहिनी, अगं कुठे होतीस तू? आणि दादा कुठे आहे? तुझं कुठं होतीस तू? फोन का लागत नाही तुझा? किती वेळ झाला तुला शोधतो माहिती? कुठं कुठं शोधून आलो मी तुला। काळजीने जीव गेला असता माझा तुळजा। तेव्हा निघताना एक फोन करायला काय झालं होतं तुला? तू एसटीने कशाला आलीस? मला सांगितलं असतं मी आला असतो ना तुला घ्यायला। किती ग बेजबाबदार वागतीस तुळजा। किती वेळा सांगितलं एक फोन करत जा म्हणून निघताना। सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं। काय चुकलं तुळजा? कसं कळत नाही तुला? परत असं नाही होणार। तू तू ये ना इथे बस। तुला कळतच नाही खरंच। प्लीज शांत हो। मी तुला सगळं सांगते काय झालं ते। मी हे सगळं मुद्दामून नाही रे केलं। एक बाई ना खूप मोठ्या संकटात होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आणि ह्या सगळ्यामध्ये थोडा उशीर झाला। सगळं ठीक आहे पण एकदा कळवायचं तरी। आणि असं अनोळख्या माणसासाठी एवढ्या रात्रीचं धावून जाणं म्हणजे। अरे तशा अनोळखी नव्हत्या त्या। तुला आठवतंय जेलमध्ये एक बाई भेटल्या होत्या ज्यांच्याशी मी तुझी भेट घालून देणार होते? ह्या त्याच बाई आहेत। अगं पण त्या गावात काय करतात आणि या अशा अवस्थेत? हाच प्रश्न तर मला पण पडलेला आहे पण मी त्यांची सगळी माहिती काढायचं ठरवलंय। अगदीच वेळ पडली ना तर पोलिसांकडून मदत घेईन पण त्यांच्या जीवावर कोण उठलाय ना हे शोधून काढीनच। हे बघ तुला काय करायचं ते कर पण मी तुला एकटीला सोडणार नाही म्हणजे नाही। मी तुझ्यासोबत असणार। ओके सूर्यकांतराव, आपण दोघं मिळून शोधूयात मग तर झालं। पण परत असं करायचं नाही हं? मी पहाटेच चेक केलंय त्यांना। कालच्यापेक्षा त्यांच्या तब्येतीमध्ये आज सुधारणा आहे चांगली। ओके सूर्या, आपल्याला यांच्याबद्दल काहीतरी ठोस कळायला हवं रे। का कोणास ठाऊक पण ह्यांच्यावर ना खूप अन्याय झाल्यासारखा वाटतोय। तू चल ना, इथेच आहेत त्या, ये ना, या सेप। सुखदाग, या बाई कुठे गेल्या? तुळजा अगं इथेच होत्या त्या। तू पॅनिक नको होस। एक मिनिट सिस्टर, इथे ऍडमिट असलेला पेशंट कुठे तुम्ही शिफ्ट केलाय? मॅडम त्या इथेच होत्या। तुमच्या परमिशन शिवाय शिफ्ट कुठे? त्यांना कोणाला भेटूही दिलं नाहीये मी। आताच थोड्या वेळापूर्वी मी त्यांचं रुटीन चेकअपही केलं होतं। मला नाही माहित त्या कुठे गेल्यात। देवा, त्या लोकांनी इतकी वाईट अवस्था केली होती त्या बाईंची। आता फक्त ती लोक त्यांच्यापर्यंत पोहोचली नसावीत। हे बघ चर्चा करत बसण्यात काय अर्थ नाही। आपण त्यांना शोधलं पाहिजे। चला दादा, त्या बाई ज्यांना काल इथे ऍडमिट केलं होतं त्या कुठे आहेत माहिती आहे का? सापडल्या का? नाही। दिस इज इम्पॉसिबल। हॉस्पिटलची सिक्युरिटी एवढी टाईट असताना ह्या बाई गेल्या कुठे? हे बघा हे सगळं विचार करण्याची ही वेळ नाहीये। आपण त्यांना शोधणं गरजेचं आहे। हो सूर्या, आपण बाहेर बघूया। सुखदा, तुला जर काही कळलं तर आम्हाला लगेच फोन कर। हां, आम्ही आता निघतो। ह्या बाई कुठे गेल्या असतील? सूर्या, थांब थांब थांब। तो जर असं
कुठपर्यंत आपण वाऱ्यावर बाण मारत राहणार आहे? त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती फोटो असल्याशिवाय ते अशा नाहीच सापडणार आपल्याला. माझ्याकडे त्यांचा फोटो किंवा माहिती काहीच नाहीये. हा पण त्यांचा चेहरा मात्र माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या जर आपल्याला कुठे दिसल्या तर मी त्यांना नक्कीच ओळखू शकेन. अरे पण तुळजा, त्यांची माहिती पटण्यासाठी काहीतरी गोष्ट आपल्या हातात पाहिजे का नको? नाहीतर नाही सापडणार ते आपल्याला अशा. अरे फार अशक्त आहे रे त्या. त्यांच्या पायांना जखमा पण झालेल्या आहेत. त्यांना मी सलाईन दिलं होतं, पण त्याच्या जोरावर अशा किती लांब जाऊ शकणार आहेत त्या? मला असं वाटतं जिथे काहीतरी खायला मिळेल ना तिथे आपण शोधलं पाहिजे. कदाचित तिकडे गेले असतील. चल. बाई जाऊन तिकडे बस, मध्ये नको थांबू. तिकडनं गिऱ्हाईक ये जा करता. जा 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 तिकडे जा तिकडे. दादा, हा एका बाईला बघितलं तुम्ही? पाहिलं हा. हा नाही ना? नाही हा, ती पट्टी बांधली होती का? हा ती या साईडला रे बा. इकडं हा या साईडला इथं आत्ताच बघ तिकडे दाखवतो. तुळजा, आसपासचं एक हॉटेल, बस स्टॉप, टपऱ्या सगळं शोधून झालं. आता कुठं शोधायचं आपण? अरे मला तर एक वेगळीच भीती वाटतेय रे. कसली? त्या बाईंना त्या लोकांनी परत किडनॅप नसेल ना केलं? मला नाही वाटत तुळस. आता दवाखान्यातली सिक्युरिटी बघितलीच ना, त्यातनं कोण आत येऊन त्यांना घेऊन जाणं शक्यच नाही. हे बघ, त्या त्यांच्या मर्जीनं बाहेर पडल्या. मला तरी असं वाटतं. असं का करतील पण त्या? कारण त्यांना माहितच नाही त्यांना तिथं कोणी आणलंय ते. त्यामुळे ते घाबरले असणार आहेत. आणि आपण एवढं शोधतो तरी पण ते सापडणार. तर मला असं वाटतं ते त्यांच्या नातेवाईकांकडे गेलं असतं. आणि बघ, तू नको काळजी करू, ते सुखरूप असतील. तू म्हणतोयस तसं असेलही कदाचित, पण मनात शंका नको ना राहायला. सूर्या, आपण या हॉटेलमध्ये एकदा बघूयात का? इथे असेल कदाचित त्या. तुळजा, माणूस म्हणून तू त्यांना दवाखान्यापर्यंत नेलंस आणि डॉक्टर म्हणून तू त्यांच्यावर उपचार पण केलेस. मला असं वाटतं तू तुझं काम केलंस. हे बघ, त्यांना शुद्ध झाल्यावर ते त्यांना त्यांच्या मार्गाने जायचं असेल तर आपण काय करणार त्याच्यात? तुळजा, तू लई थकलीस, काय खाल्लेलं नाहीस. तू चल घरी जाऊया आपण. तुळजा, हा चल घरी जाऊ आपण. हो चल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज